नमस्कार, मी प्राध्यापक शरदा वाड। आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना तणावाचे व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्र हो, आपला पाल्य किंवा स्वतः विद्यार्थी 10वी किंवा 12वी या इयत्तेसाठी त्याला महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं। साहजिकच त्या विद्यार्थ्यावरती या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना एक तणाव येतो। बोर्डाची परीक्षा म्हणजे फार मोठं अवघड काम आहे। बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं, पेपर लिहिणं ही फार अवघड गोष्ट आहे। असा एक तो मनावरती एक अनाठाई असं दडपण घेऊन तो विद्यार्थी या परीक्षेला सामोरं जात असतो। पण त्याने कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता अतिशय मनमोकळेपणे, खिलाडू वृत्तीने, अतिशय सकारात्मकपणे, आत्मविश्वासाने या परीक्षेला जर सामोरा गेला तर ही परीक्षा कुठल्याही प्रकारे आपल्या सर्वसामान्य परीक्षेसारखीच परीक्षा असते। आता त्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ताणतणावाचं व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवरती येत असलेला ताण कसा हलका करता येईल आणि एक चांगल्या निकोप वातावरणामध्ये कशा पद्धतीने परीक्षा घेता येईल याबाबत विचार करत आहे। यामध्ये त्यांचं असं मत आहे की 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांना वर्षातून 2दा देण्याची सवलत किंवा सोय उपलब्ध करून दिली पाहिजे। काय होतं, एकदा परीक्षा होऊन जाते, विद्यार्थी म्हणतो माझ्यावर मानसिक दडपण आलं, मला त्यातलं काही गोष्टी येत होत्या पण मला त्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही, ते उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित मांडता आलं नाही। साहजिकच त्याचं मन हळहळतं किंवा त्याच्या मनाची अशी अवस्था होते की मला पुन्हा याच्यामध्ये संधी मिळाली तर, आणि मग पुन्हा संधी घेण्यासाठी त्याचं वर्ष त्याच्यामध्ये वाया जातं। याच्यावर एक उपाय म्हणून जसं आपण बघतो जेईचे जे काही परीक्षा होतात त्या 2 परीक्षा होतात, त्यापैकी विद्यार्थी त्याला पाहिजे तर 2ही परीक्षा देऊ शकतो, एक देतो, त्याच्या ज्या परीक्षेला त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळतील ते त्याचं स्कोर कार्ड ते प्रवेश प्रक्रियेसाठी वापरू शकतो। तसंच कुठल्या प्रकारची सक्ती न करता विद्यार्थ्यांना 2दा बोर्डाची परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल का याबाबत देखील आता केंद्रीय शिक्षण मंत्रालय विचार करत आहे। आणि याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एक चांगलं गुणवत्तापूर्ण निकोप विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणारं, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारं, विद्यार्थ्यामध्ये उपक्रमशीलता निर्माण करणारं, विद्यार्थ्याला कायम नाविन्याचा शोध घेऊन त्याच्यातली क्रिएटिव्हिटी डेव्हलप करणारं चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालय विचार करत आहे। त्यातून काही इश्यू किंवा समस्या नजरेसमोर येत आहेत। आता पूर्वी जर आपण बघितलं की 10वीच्या 12वीच्या परीक्षेला डमी विद्यार्थी काही वेळेस सापडला जायचा। एक विद्यार्थ्याच्या जागेवर एखादा तोतर या विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेला असायचा, तो देखील बोर्डाला किंवा त्या परीक्षेच्या यंत्रणेला तो शोधावा लागायचा। आता डमी विद्यार्थ्याच्या पुढे डमी शाळाच काही निर्माण होत आहेत। अनेक विद्यार्थी जे काही मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावतात ते नावापुरते एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेतात, ते कॉलेज सर्व प्रकारे त्या विद्यार्थ्याला सहकार्य करतं आणि त्या प्रक्रियेतून घडलेला जो काही विद्यार्थी असतो त्याची साधारण जर आपण बघितलं तर त्या विद्यार्थ्यावर देखील कुठल्याही प्रकारचं तो एकलकोंडा विद्यार्थी होतो। तो विद्यार्थी नाविन्याचा शोध घेऊ शकत नाही, त्याच्यावर वेगळ्या प्रकारचा तणाव असतो। अशा प्रकारच्या डमी शाळा या गोष्टीची देखील आता गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे। विद्यार्थ्याच्या शाळेत न जाणं, मूळ राज्यात नाव नोंदणी करून क्लासेससाठी दुसऱ्या राज्यात कुठेतरी जाणे याच्या वैयक्तिक विद्यार्थ्याच्या वाढीस अडथळा तयार होतो। ही मुले एकाकी बनतात, तणावग्रस्त होतात। मग अशा मुलांसाठी या शाळांवर काही अंकुश निर्माण करता येईल का? आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर डमी शाळा टाईप सारखे काही विद्यार्थ्यांना सपोर्ट करणाऱ्या काही शाळा, कॉलेज यासारख्या अपप्रवृत्ती शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत आहेत। शिक्षणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण यातून होत आहेत आणि केवळ नफा कमवणे या गोष्टीला खतपाणी मिळत आहे। या गोष्टींचे वाईट दुरोगामी परिणाम एकंदरीतच निकोप समाज निर्मिती प्रक्रियेत होत आहेत। याबाबत कुठल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं एक अंकुश निर्माण करण्याची गरज आहे। या विषयावर मंथन होणं आवश्यक आहे। कुठल्याही समस्येमध्ये एक संधी दडलेली असते, याचा विचार करून विद्यार्थ्यांचं ताणतणावाचं व्यवस्थापन करत असताना डमी शाळांची गंभीर दखल घेऊन याबाबत ज्या काही अपप्रवृत्ती या क्षेत्रामध्ये
घुसलेले आहेत त्यांचा नायनाट करून विद्यार्थ्यांचं त्यांना एक बोर्डाची परीक्षा देण्यासाठी एक चांगल्या प्रकारची दोनदा संधी देऊन त्यांना दोनदा बोर्डाची परीक्षा देण्याबाबत जर विचार केला तर बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या ताणाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल आणि कुठल्याही प्रकारे मनावर शरीरावर कुठल्याही प्रकारे बोर्डाच्या परीक्षेचं ओझं न वाटता एक चांगल्या निकोप वातावरणातून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातील. आपल्या नैसर्गिक अभ्यासानुसार, आपल्या प्रयत्नांनुसार, आपल्या आत्मविश्वासानुसार, आपल्या जिद्दीनुसार त्या परीक्षेला सामोरं जाऊन चांगल्या प्रकारचं यश त्या परीक्षेच्या माध्यमातून साध्य करतील. तर मला असं वाटतं या सर्व गोष्टी जर चांगल्या प्रभावीपणे जर झाल्या तर बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या ताणाचं एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. मला असं वाटतं हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.